Beloved, greetings to you in Jesus' name. पुन्हा एकदा प्रियांनो ख्रिस्त येशूच्या नावात सर्वांना सलाम करतो. Let us spend some time meditating from the scripture. पुन्हा एकदा देवाच्या वचनातून काही काळ आपण मनन करूया. As this is the season of Christmas, many will be spending time on reading, studying about Christmas. आणि आता हा नाताळाचा समय आहे, म्हणून पुष्कळ लोक आपल्या देवाच्या वचनामध्ये नाताळा संदर्भात शोधताना पाहायला मिळतात. Many churches are concentrating their total messages on Christmas. आणि पुष्कळशा मंडळ्या त्यांचे जे संदेश आहेत या नाताळाच्या संदर्भात ख्रिस्त जन्मावर आधारित असतात. Let us see the forerunner of Jesus Christ. आणि येशूच्या पुढे जो येणारा आहे, धावणारा आहे, त्या संदर्भात आज आपण पाहूया. And he prepared the real way for the Christ who is the Savior. आणि जगाचा तारणारा जो ख्रिस्त आहे त्याच्यासाठी ज्याने मार्ग बनवला त्याविषयी आपण पाहूया. Let's turn to Luke's Gospel, first chapter, लूकाचा शुभवर्तमान त्याचा पहिला अध्याय verse 5. आणि त्याचं 5वं वचन. It says, there was in those days of Herod, the king of Judea, a certain priest named Zacharias of the cousin of Abijah. यहुद्याचा राजा हेरोद याच्या दिवसात अबियाच्या वर्गातील जखरा नावाचा कोणी एक याजक होता. And his name is declared as Zacharias. आणि त्याचं नाव या ठिकाणी जखर्या असं म्हटलेलं आहे. Then his wife was of the daughter of Aaron, and her name was Elizabeth. आणि अहरोनाच्या कुळातील त्याची पत्नी होती आणि तिचे नाव अलिशिबा होते. Both were from the tribe of Levi. आणि दोघही लेवीच्या आपल्याला वंशातून आलेले पाहायला मिळतात. And then verse 6 says, आणि 6वं वचन पुढे म्हणतं, and they were both righteous before God, ती उभयंता देवाच्या दृष्टीने धार्मिक होती, walking in all the commandments. प्रभूच्या सर्व आज्ञा पाळणारे. Beloved, what do we learn here? प्रियांनो, या ठिकाणी आपण काय शिकतो? We learn that Elizabeth and Zachariah, both of them were walking in the way of God. अलिशिबा आणि जखर्या हे देवाच्या वचनाप्रमाणे चालणारे लोक होते. Once I was preaching about Christ to someone. आणि एकदा मी ख्रिस्ताबद्दल कोणाला तरी सांगत होतो. He was asking, if I follow Jesus, what is the benefit? आणि त्या व्यक्तीने मला विचारलं, जर ख्रिस्ताच्या मागे मी अनुसरलो तर माझा लाभ काय? Otherwise, why I should follow so strictly and don't live a life which I like? मग मला जे जीवन आवडतं ते सगळं सोडून मी ख्रिस्ताच्या मागे काय यावं? I told him, brother, if you walk in his ways, आणि मी त्याला म्हणालो, बंधू, जर तू त्याच्या मार्गाने चालशील, it will be a righteous life, and that will lead to the real heavenly life. तर ह्या जो मार्ग आहे तुला खऱ्या मार्गाने स्वर्गातील त्या राज्याकडे घेऊन जाईल. Otherwise, you will be ending in hell, which is a terrible, and you will be tormented ages after ages. अन्यथा नाही तर तुझं जीवन नरकात संपेल, ज्या ठिकाणी अनंतकालीन अग्नी आहे. Here is the couple who are walking in the way of the Lord and following all the commandments of God. या ठिकाणी आपल्याला एक जोडपं पाहायला मिळतं जे देवाच्या वचनाप्रमाणे चालणारे आणि देवाच्या दृष्टीने धार्मिक असे होते. They were blameless. आणि त्यांचे निर्दोष होते. That doesn't mean that they were perfect and they didn't have any problem or they didn't have any pitfalls. याचा अर्थ हा होत नाही की त्यांच्या जीवनात समस्या नव्हती, त्यांच्या जीवनात अडखळण नव्हते किंवा ते कुठे पडू शकत नव्हते. And then verse 7 says, आणि पुढे 7वं वचन म्हणतं, and they had no child. आणि त्यांना लेकरू नव्हतं असं पुढचं वचन स्पष्ट करतं. They were walking a righteous life, एक धार्मिक पवित्र जीवन ते जगत होते, but पण they were having a life of problems. पण समस्येने भरलेलं त्यांचं जीवन होतं. Human problems were there.
आणि मानसिक किंवा मनुष्यांच्या समस्या त्यांना सतावत होत्या. Those days, त्या दिवसामध्ये barren women were considered as sinners and they can even stone them and kill them. वान स्त्रीला त्या ठिकाणी पापी स्त्री म्हणून संबोधलं जायचं आणि बहुतांश ठिकाणी तिला धोनमाडही केली जायची. So, with the risk, they were living and moving and walking. आणि अशा धोक्यामध्ये त्या ठिकाणी आपलं जीवन ते जगत होते. They had no child because that Elizabeth was a barren and they both were now well stricken in years. आणि आपण पाहतो अलिशिबा वान असल्यामुळे तिला मूलबाळ नव्हते. ती उभयंता वयातीत झाली होती. Both were old people. दोघही वयस्कर झाले होते. There was no as such a hope for children again. आणि पुन्हा लेकरू होण्याची आशाही त्यांच्याकडे नव्हती. That is why in verse 8 says, आणि म्हणून 8व्या वचनामध्ये म्हटलेलं आहे, and it came to pass that while he executed the priest of offering of his before God in the order of his course. एकदा असे झाले की तो आपल्या वर्गाच्या अनुक्रमाने देवापुढे यज्ञ करीत असता, Beloved, the forerunner of Jesus was definitely going through tough time. प्रभूच्या अगोदर येणारा जो व्यक्ती आहे हा निश्चित एका कठीण समयातून गेला. Because their own family or his own mother and brother were hated and they were abased by the society. कारण आपण पाहतो की त्याच्या आईला त्याच्या पालकांना समाजाकडनं अतिशय दुर्लक्षित किंवा तुच्छ रीतीची वागणूक मिळत होती. Let what may happen, but these people lived right upright before God. काहीही होऊ दे तरी सुद्धा देवासमोर धार्मिकतेचं जीवन जगणारी ही दोघं लोक होती. Verse 9 says, according to the custom of the priest's office, his lot was to burn incense when he went into the temple of the Lord. यज्ञाच्या परिपाठाप्रमाणे प्रभूच्या पवित्र स्थानात जाऊन धूप जाळण्याची त्याची पाळी आली. What happened? काय झालं? He sees after going to the temple of the Lord an angel. आणि आपण पाहतो की देवाच्या मंदिरात ज्यावेळेस तो गेलेला आहे त्याने एका देवदूताला पाहिलं. What is true Christmas? खरं नाताळ काय आहे? The angels were so busy that they were going up and down and they were so busy today. आणि त्या काळामध्ये आपण पाहतो की खरा नाताळ म्हणजे की जे देवदूत आहेत हे स्वर्गातून खाली येऊन पुन्हा वर जात आहेत की आनंदाची बातमी सांगण्यासाठी हा खरा नाताळ आहे. Today we don't see that kind of thing happening. आज आपल्याला या सगळ्या गोष्टी पाहायला मिळत नाही. Angels coming down and ministering unto people and bringing change among the people. देवदूत खाली उतरून लोकांची भेट घेत आहे, लोकांचं जीवन बदलत आहे. Today we don't see blamelessness among the people. आज लोकांमध्ये आपल्याला ती निर्दोषपणा पाहायला मिळत नाही. Here is a godly people who are definitely living an upright life before God, though they had problems. आणि जरी या दोघं उभयंतांच्या जीवनामध्ये आपल्याला समस्या पाहायला मिळतात तरी सुद्धा परमेश्वरासमोर एक धार्मिकतेचं जीवन जगताना आपण त्यांना They पाहतो. were upright before God and they were upright before men. मनुष्यासोबत सुद्धा ते धार्मिक होते आणि देवासमोर सुद्धा ते धार्मिक होते. Today in the name of Christmas there are people who drink. One who drinks one bottle will drink more bottle, 2 bottles. आज नाताळाच्या नावाखाली त्या ठिकाणी दारू पिणारे एक बाटलीच्या ठिकाणी 2 बाटल्या पिऊन जातात. But how about us today, beloved? प्रियांनो, आज Are आपल्या काय we आहे? people relating to God and seeing that angels are being busy, coming down and then going upward? आपण परमेश्वरासोबत नाते जपणारे आणि त्या देवदूतांना ती आनंदाची बातमी घेऊन येणारे आणि पाहणारे लोक आहोत का? In verse 11 it says, 11 वचनात म्हटलेलं आहे, Luke 1:11 it says, and there appeared unto him an angel with the Lord standing on the right side of the altar of the incense. लूक 1:11 आपल्याला या ठिकाणी सांगतं, तेव्हा प्रभूचा दूत
धूपवेदीच्या उजव्या बाजूस उभा राहिलेला त्याच्या दृष्टीस पडला. What is happening? काय होतंय? He has gone mechanically to offer the incense in the presence of God. देवाच्या सानिध्यामध्ये धूप जाळण्याची त्याची पाळी आली आणि तो जाळण्यासाठी त्या ठिकाणी तो गेला. It was only a mechanical life, it was only a traditional आणि life. त्याची ती दिनचर्या होती, त्याचं ते काम होतं जो रीतीभातीप्रमाणे तो करत होता. And it was only a ritualistic life, it was not a relational life. एक नातं संबंधाचं जीवन नव्हतं, पण एक रीती परंपराचं ते जीवन होतं. Today, what do we have? Do we have rituals or do we have relationship with God? आज आपणही त्या रीतीभाती पाळत आहोत की परमेश्वरासोबत आपलं नातं आपण जपत आहोत? Can you say, I'm going closer and closer to God? आपण म्हणू शकतो का की मी देवाच्या अधिक आणि अधिक जवळ जाणार Can आहे? you say, I'm reading more Bible and relating to God more closer? आणि परमेश्वराचं वचन वाचणारा आणि परमेश्वराला अगदी जवळून निरखणारा मी व्यक्ती आहे. We don't have relational life, but we have ritualistic life. आपल्याकडे आज या ठिकाणी अशा प्रकारचं जीवन नाहीये ज्याच्यामध्ये आपण नातं जपू, पण आपल्याकडे हे जीवन निश्चित आहे ज्याच्यामध्ये आपण रीतीभाती जपतो. For our life in our childhood, we used to think Christmas means wearing good new clothes. आणि आमच्या लहानपणी आमचा समज असा असायचा की नाताळ आला म्हणजे फक्त नवीन कपडे मिळणार. We used to think joy to the world, and everybody used to sing, and we used to go to church and coming back with a new clothes. आणि सगळेच जण नवीन कपडे घालून चर्चला जायचे यायचे आणि जगामध्ये जसा नवीन आनंद आहे हाच तो आनंद म्हणून साजरा करायचा. Now whitewashing and making our walls very clean and very white. आणि आपल्या घराला चुना लावून सफेद करणं, But पण life is dirty. जीवन अतिशय अशुद्ध आहे. How is your life during this season? प्रियांनो, या समयामध्ये तुमचं जीवन कसं आहे? Are you cleansing your life? तुम्ही तुमचं जीवन स्वच्छ करता का? It says in Psalm 119:9. 119 आणि त्याच्या 9व्या स्तोत्रामध्ये असं म्हटलेलं आहे, How can a young man cleanse his way? तरुण आपला जीवितक्रम कशाने शुद्ध राखेल? Only by taking heed of the word of God, they can cleanse his way. आणि तुझ्या वचनावर अवलंबून राहण्याने असं वचन म्हणतं. Where is the word of God today? आज देवाचं वचन कुठे आहे? No, I went to one place and preached, and one of the elder of that church came and said, "You have preached very nicely." आणि एकदा एका मंडळीमध्ये जाऊन मी संदेश दिला आणि त्या मंडळीचे जे वडील होते ते माझ्याकडे आले आणि ते मला म्हणाले की तुम्ही आजचा संदेश खूप छान दिलेला आहे. Please come and visit us after the church service is over. आणि आजची ही सभा संपल्यानंतर निश्चित तुम्ही आम्हाला येऊन भेटा. We went to their house. आणि म्हणून आम्ही त्यांच्या घरी गेलो And then they gave water, they also gave tea, and very nice. आणि आम्हाला त्यांनी आदरातिथ्य केलं, आम्हाला पाणी दिलं, आम्हाला चहा दिला. After that, they said, Pastor Sahib, please pray. आणि ते सगळं झाल्यानंतर म्हणाले, पाळक साहेब कृपा करून प्रार्थना करा. I told, wait. Before prayer, we will read at least one scripture portion. आणि मी म्हटलं थांबा, प्रार्थना करण्या अगोदर ॲटलिस्ट वचनाचा आपण थोडासा भाग वाचूया. Go and bring your Bible. जा आणि तुमचं पवित्र शास्त्र घेऊन He या. went and searched for half an hour, and he came and said, Pastor Sahib, please pray just like that. आणि ते गेले जवळपास अर्धा तास त्यांनी त्यांचं बायबल शोधलं आणि अर्धा तासानंतर आले आणि म्हणाले, साहेब अशीच प्रार्थना करा. I said, no, I'll wait another half an hour. You go and bring your Bible. आणि मी त्यांना म्हटलं, मी आणखीन अर्धा तास थांबायला तयार आहे, तुम्ही जाऊन तुमचं बायबल घेऊन या. Beloved, for some people, Bible is like a pillow they will keep under their bed. प्रियांनो, काही लोकांसाठी पवित्र शास्त्र म्हणजे त्यांची उशी असते, जे त्यांच्या उशाखाली झोपताना ते ठेवतात. In the night they get bad dreams. That's why they don't want to get bad dreams. So they keep Bible under their pillow. मग रात्रीचे वाईट स्वप्न पडतात, ते स्वप्न पडू नये म्हणून पवित्र शास्त्र उशाला घेऊन झोपतात. So they think Bible is only a pillow or holy book which will stop
the bad dream. त्यांना असं वाटतं की पवित्र शास्त्र असं आहे की जे त्यांचे वाईट पडणारे जे स्वप्न आहे हे थांबवेल. It says in Psalm 119th Psalm, आणि स्तोत्र 119 मध्ये म्हटलेलं आहे verse 18, त्याच्या 18 वचनात, Lord, I hide your word in my heart that I may not sin against you. प्रभू तुझं वचन मी माझ्या अंतःकरणामध्ये जपून ठेवलेलं आहे जेणेकरून मी तुझ विरुद्ध पातक करू नये. Where do you keep the Bible? कुठे तुम्ही तुमचं पवित्र शास्त्र ठेवता? Is it under your pillow, or is it in the trunk, or under, or is it in the heart? ते तुमच्या उशाला आहे, तुमच्या पेट्यांमध्ये आहे की तुमच्या अंतःकरणामध्ये आहे? Where is the word of God? कुठे आहे ते देवाचं वचन? Can you say, I'm keeping it in my heart that I may not sin against God? तुम्ही हे म्हणू शकता का की प्रभू हे मी माझ्या अंतःकरणात ठेवलं आहे जेणेकरून मी तुझ विरुद्ध पातक करू नये? In Psalm 119 verse 11 it says, psalmist cries saying, Lord, open my eyes that I may see wondrous things out of your word. आणि स्तोत्र 119च्या 11व्या वचनामध्ये स्तोत्रकर्ता म्हणतो की प्रभू माझे नेत्र उघड म्हणजे तुझ्या वचनातील अद्भुते मला समजतील. Why? का? The word of God is the word which is written by the Holy Spirit, and holy men of God wrote it, and it cannot be understood by our human intellect. कारण हे देवाचं वचन आहे जे पवित्र आत्म्याद्वारे प्रेरित झालेल्या लोकांद्वारे आपल्यापर्यंत आलेलं आहे आणि स्वतःच्या बुद्धीने आपण ते कधीही समजून घेऊ शकत नाही. You need to depend on God that you may understand the word of God. आणि हे समजण्यासाठी तुम्हाला निश्चितरित्या परमेश्वर अवलंबून राहावं लागणार आहे. Word of God is not man's word that you may read the word of God just like a storybook. आणि देवाचं वचन हे काय कुठल्या मनुष्याचे शब्द नाहीये की गोष्टी रूपाने तुम्ही ते वाचत राहावे. One writer writes, word of God, to understand it, you need to wet your eyes every day before you read the word of God. आणि एका लेखकाने असं लिहिलेलं आहे की देवाच्या वचनातील अर्थ समजून घेण्याआधी किंवा घेण्यासाठी ते वचन वाचण्याच्या अगोदर स्वतःचे अश्रू अगोदर गाळायला शिका. Do we act and do we ask God to speak to you and me for our own situation, and ask the Holy Spirit to meet our need through the word of God? आणि परमेश्वराकडे आपण मागतो का की आपली परिस्थिती बदलणारा जो देव आहे त्याच्या वचनातून आपल्याला दाखवेल की आपलं जीवन कसं बदलू शकतं? Here Zechariah is entering into the word casually as usual. आणि आपण पाहतो जखर्या रोजच्या प्रमाणे रीतीभातीप्रमाणे त्या ठिकाणी त्याने प्रवेश केलेला होता. He never expected intervention. He never expected angel of God there, but an angel of God appeared. त्याने कधीही अपेक्षा केली नव्हती की परमेश्वराचा दूत त्या ठिकाणी येईल, त्या ठिकाणी परमेश्वराच्या दूताची त्याला भेट होईल. Are you expecting God to speak to each of us in our own situations and different conditions? आणि आपल्या परिस्थितीमध्ये वेगवेगळ्या स्थितींमध्ये परमेश्वराने आपल्याशी बोलावं अशी आज आपण अपेक्षा ठेवतो का? When you expect, definitely God speaks. आणि जेव्हा तुम्ही अपेक्षा करता निश्चित परमेश्वर बोलतो. If you don't expect, you will not receive ते anything. तुम्ही अपेक्षा करणार नाही तर तुम्हाला काही मिळणार Shall we नाही. close our eyes and look God in prayer? डोळे आपण बंद करूया, परमेश्वराकडे आपली दृष्टी लावूया, Let's pray to God. प्रार्थना करूया. Father, we thank you for this day. प्रभू आजच्या दिवसाबद्दल आम्ही तुझे आभार मानतो Thank you for your word which came with all clarity. आणि अगदी स्पष्ट रीतीने तुझं वचन आज आमच्यापर्यंत आलेलं आहे. So many times we are ritualistic, Lord. आणि प्रभू पुष्कळ वेळेस आम्ही रीतीभातीप्रमाणे We चालतो neglect the relationship with God. आणि देवाबरोबरचं नातं आम्ही नाकारतो. So many times we are just reading Bible just like a storybook, oh Lord. आणि पवित्र शास्त्र बऱ्याच वेळेस आम्ही एक गोष्टी सारखं वाचतो. We don't really seek the face of God. We don't seek the touch of God
through the word of God. आणि देवाच्या वचनातून परमेश्वराचा चेहरा, परमेश्वराचा स्पर्श पाहण्याचा आम्ही कधीही प्रभू त्या ठिकाणी त्याचा लाभच घेत नाही. Touch each one of us, O Lord. प्रभू आम्हा प्रत्येकाला तू स्पर्श कर. Encounter us right now. याच वेळेला आमची भेट तू घे. Thank you for those who are viewing right now on the TV, Lord. आणि टीव्हीवर या वेळेला पाहणाऱ्या प्रत्येकाचे आम्ही तुला आभार मानतो. Thank you for Rofe TV, O Lord. रोफी टीव्ही बद्दल आम्ही तुझे आभार As the मानतो. word goes in this season, let your word touch each one of us. आणि प्रभू या सणामध्ये हे वचन लोकांपर्यंत जात असताना अनेक लोकांना तू स्पर्श कर. Help us to relate with you and have a real meaningful Christmas in our lives, O Lord. आणि तुझ्याशी नातं संबोधून प्रभू एक अर्थपूर्ण नाताळ आमच्या जीवनात तू दे. Continue to glorify your name, touch us and break us and mold us that we may see wondrous things out of your word. प्रभू आम्हाला मोड, आम्हाला तोड, आम्हाला घडव, जेणेकरून तुझ्या वचनातील अद्भुत गोष्टी आमच्या दृष्टीस पडतील. Right now, touch everyone who is listening right now, O Lord. या वेळेला प्रभू ऐकणाऱ्या प्रत्येकाला तू स्पर्श कर. Bring a change in their lives. त्यांच्या जीवनामध्ये एक बदल तू आण. Maybe they are in tears. In Jesus' name, touch them, Lord. आणि प्रभू एखाद वेळेस ते अश्रुपूर्ण परिस्थितीमध्ये असतील, येशूच्या नावात त्यांना तू स्पर्श कर. प्रभू. Maybe they are in uncertainty. Touch them right त्यांच्या now. जीवनामध्ये अनिश्चितता असेल, प्रभू याच वेळेला त्यांना स्पर्श कर. Maybe they have lost their own beloved ones and they are in a great sorrow. In Jesus' name, remove that and give them a real peace in their hearts, O Lord. एखाद वेळेस आपल्या जवळच्या व्यक्तीला त्यांनी गमावलं असेल, प्रभू त्यांच्या अंतःकरणातलं दुःख प्रभू घालून ख्रिस्ताची शांती त्यांना तू दे. Touch them right त्यांना now. स्पर्श कर प्रभू. Fill them with your mighty power, O तुझ्या Lord. महान सामर्थ्याने त्यांना तू भर प्रभू. Wipe their tears in Jesus' name. येशूच्या नावात त्यांचे अश्रू पुसून टाक. Let the days of sorrow be completely turned as the days of dancing and rejoicing in your presence. आणि प्रभू तुझ्या सानिध्यामध्ये प्रभू अश्रुपूर्ण नेत्रांचा समय संपून नाचण्याचा समय त्यांच्या जीवनामध्ये तू दे. Lord, thank you for bringing us to the end of this year and continue to glorify your name and help us to be glorifying your name, Lord. प्रभू या वर्षाच्या अंतापर्यंत आम्हाला तू घेऊन आलेला आहेस. प्रभू आम्हाला सहायता कर की प्रभू तुझ्या नावाचं गौरव मी सदैव करणारे बनू. Continue to have thine own way. प्रत्येकाला तुझ्या मार्गावर तू Help चालव. us to have and celebrate a meaningful Christmas through our lives, O Lord. प्रभू प्रत्येकाला तू सहायता कर की अर्थपूर्ण नाताळ आमच्या जीवनामधून आम्ही साजरा करू शकतो. In Jesus' name we offer this prayer, our Father. ख्रिस्त येशूच्या द्वारे प्रार्थना पिता तुला सादर करतो म्हणून तू स्वीकार कर देवा. Amen. आमेन. Amen. आमेन.